नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो 4th चॅप्टर आहे FY अकाउंट्समधला रॉयल्टी अकाउंट्स त्याचं बेसिक सगळा पार्ट बघितला होता। याच्यामध्ये वेगवेगळ्या इम्पॉर्टंट टर्म्स कोणत्या आहेत आणि लेसर आणि लेसी या दोघांच्या बुक्समधल्या आपण जर्नल एंट्रीज पण पाहिलेल्या होत्या। तर आपण प्रॉब्लेम पार्ट सुरू करण्यापूर्वी 1-2 मिनिटात फक्त ते रिवाइज करूयात की जो कोणी लँडलॉर्ड आहे, बरोबर आहे, ज्याच्या मालकीची ती प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो, लेसर म्हणतो, आणि ज्याला ती प्रॉपर्टी यूज करायला दिलेली आहे, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, लेसी म्हणतो। मग लँडलॉर्ड म्हणजे लेसरची प्रॉपर्टी लेसी यूज करतो आणि त्याच्या युसेजबाबत लेसरला जे काही पेमेंट करतो त्याला काय म्हणतात, रॉयल्टी म्हणतात। ओके, तर लेसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रॉयल्टी हा त्याचा एक्सपेन्स आहे आणि लेसरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रॉयल्टी हा त्याचा काय, इन्कम आहे। आपण हे पण बघितलं की रॉयल्टी ही पर टन आउटपुट किंवा पर कॉपी सोल्ड याच्यावर बेस्ड असते की किती सेल होतो आहे किंवा किती कोल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करता त्याच्यावर तुमची रॉयल्टीचा रेट ठरलेला असतो। तसंच रॉयल्टी हा कुठल्या टाईपचा अकाउंट आहे तर नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस आणि क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम। त्यामुळे लँडलॉर्डच्या बुक्समध्ये रॉयल्टी इन्कम असल्यामुळे नेहमी रॉयल्टीला काय येणार आहे, तुमचं क्रेडिट येणार आहे। तर लेसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रॉयल्टी एक्सपेन्स असल्यामुळे त्याला डेबिट येणार, कारण त्याच्या दृष्टीने तो एक्सपेन्स आहे म्हणून। त्याचबरोबर आपण असं बघितलं होतं की मिनिमम रेंट त्यालाच आपण रॉक रेंट पण म्हणतो किंवा फिक्स्ड रेंट म्हणतो। मिनिमम रेंट ही अशी अमाऊंट आहे की ज्याच्यापेक्षा कमी रक्कम लेसी लँडलॉर्डला देऊ शकत नाही। कमीत कमी रक्कम जी असते ती मिनिमम रेंटची लेसीला लँडलॉर्डला पेड करावीच लागते आणि जर रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त आली तर रॉयल्टीची अमाऊंट लेसीने लेसरला पेड करायची असते। इथे फक्त एकच कंडिशन जी आहे, जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केली, जर रिकव्हरी असेल शॉर्ट वर्किंगची तर मात्र त्या केसमध्ये थोडासा चेंज होतो, ते आपण प्रॉब्लेम करताना ॲक्च्युली बघणार आहे। ह्याच्यातला अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघितला होता, तो होता शॉर्ट वर्किंग। तर शॉर्ट वर्किंग म्हणजे काय, जेव्हा रॉयल्टीची अमाऊंट मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल, बरोबर आहे, रॉयल्टीची अमाऊंट मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर तेव्हा शॉर्ट वर्किंग म्हणतात त्याला। तो लॉस कोणाला बेअर करायला लागतो तर लेसीला बेअर करायला लागतो आणि नंतर ते शॉर्ट वर्किंग तो रिकवर करण्याचा प्रयत्न करतो। या शॉर्ट वर्किंगलाच लँडलॉर्ड किंवा लेसरच्या बुक्समध्ये म्हणतात रॉयल्टी सस्पेन्स। ठीक आहे, तर आता आपण काय करूयात, प्रॉब्लेम पार्ट सुरू करूयात। हा जो काही प्रॉब्लेम आहे रॉयल्टी अकाउंटचा, ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोटचं टेबल जे आहे ते मात्र आपल्याला कंपल्सरी करावं लागणार आहे। हे टेबल इथे मी ड्रॉ केलेलं आहे। तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा जे काही सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण हे टेबल आहे, तेच कॉलम आपण सगळे इथे घेणार आहोत। आपण आता पहिला प्रॉब्लेम जो करणार आहे तो सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे 4.19 पेजवरचा, पेज 4.19 आणि सॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 1 जो आहे तो आपण बघणार आहे। ह्याच्यामध्ये ए लिमिटेड टूक फ्रॉम बी लिमिटेड अ लीज ऑफ कोल फील्ड फॉर अ पिरियड ऑफ 10 years फ्रॉम जानेवारी 1, 2015। ओके, एनी बीकडनं कोल माईन घेतली लीजवर 10 वर्षांसाठी 1 जानेवारी 15 पासून। आता एनी बीकडून घेतलं म्हणजे ओनर कोण झाला इथे तर बी आणि टेनंट कोण झाला तर ए झाला, बरोबर आहे। मग या केसमध्ये जो बी आहे तो कोणी झाला, लँडलॉर्ड किंवा लेसर, आणि ए कोण झाला, लेसी। त्यामुळे आपल्याला हा पार्ट एकदम क्लिअर असला पाहिजे की इथे लेसर कोण आहे तर तो आहे बी आणि लेसी कोण आहे तर तो आहे ए। ओके, लेसर आणि लेसी। आता त्याच्यामध्ये काय कंडिशन्स आहेत बघा, टू पे मिनिमम रेंट 12,000, मिनिमम रेंट 12,000 रुपये, ईच इयर्स एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओव्हर ॲक्च्युअल रॉयल्टीज। एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओव्हर ॲक्च्युअल रॉयल्टीज म्हणजे मिनिमम रेंट हा जर रॉयल्टीपेक्षा जास्त असेल, मिनिमम रेंट रॉयल्टीपेक्षा जास्त, याचाच अर्थ आपण काय म्हणलो, तो शॉर्ट वर्किंग असेल, कॅन बी रिकवर्ड ड्युरिंग फर्स्ट 5 years। म्हणजे जर शॉर्ट वर्किंग आलं तर शॉर्ट वर्किंगची रिकव्हरी फक्त पहिल्या 5 वर्षांमध्ये करायची। हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्यासाठी, फर्स्ट 5 years। ओके, रॉयल्टीज टू बी कॅल्क्युलेटेड ॲट ₹10 पर टन, म्हणजे 1 टन जर तुम्ही कोल ॲब्सॉर्ब केला किंवा एक्स्ट्रॅक्ट केला तर तुम्हाला 10 रुपये प्रमाणे त्याला रॉयल्टी पे करायची आणि मग त्यांनी 5 वर्षांचं आउटपुट दिलेलं आहे, बरोबर। तर आपल्याला हे जे वर्किंग नोटचं टेबल करायचं आहे ते आपण स्टार्ट करूयात। ह्याचे कॉलम्स मी ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत,
इथे पहिला कॉलम असणार आपला इयर, दुसरा कॉलम आहे आउटपुट, जे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं इन टन्स. त्यानंतर रॉयल्टी, याचा रेट आहे ₹10 पर टन. त्यानंतरचा कॉलम आहे मिनिमम रेंट. इथे हा जो पुढचा कॉलम आहे तो आहे शॉर्ट वर्किंग. या शॉर्ट वर्किंगचे आपण 3 सब कॉलम केलेले आहेत. पहिला आहे शॉर्ट वर्किंग सफर्ड, त्याच्यानंतरचा शॉर्ट वर्किंग रिकवर्ड, आणि लास्ट आहे शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ, आणि लास्ट कॉलम आहे आपला अमाऊंट पेएबल. असे कॉलम्स आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमच्या वर्किंग नोटसाठी करायचेच आहेत. आता ह्यातले जर पहिले 2 कॉलम जे आहेत ते आपल्याला रेडीमेड दिलेले असतात. इयर 2015 to 2019 ते आपण लिहूयात. 2015, 2016, 2017, 2018, 2019, आणि आउटपुट जे आहे ते पण दिलेलं आहे आपल्याला. पहिल्या इयरला 500 टन्स, सेकंड इयरला 1000, त्यानंतर 1500, त्यानंतर 2000, आणि लास्ट इयरला 2500. एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दिलेली असते ती म्हणजे मिनिमम रेंट. या प्रॉब्लेममध्ये मिनिमम रेंट ठरला आहे 12,000 पर ॲनम. दरवर्षीचा मिनिमम रेंट किती? 12,000 रुपये. तर आपल्याला हे टेबल करताना ह्या 3 गोष्टी कंपल्सरी लिहायच्यात आणि मगच पुढचा पार्ट आपण सुरू करणार. कॅल्क्युलेशनचा पार्ट जो आहे तो इझी आहे. एकदा आपण व्यवस्थित लक्ष देऊन हे समजून घेतलं तर पुढे कुठल्याच प्रॉब्लेमला आपल्याला अडचण येणार नाही. आता एकदम रॉयल्टीचा पार्ट खूपच इझी. बघा, रॉयल्टीचा रेट काय? ₹10 पर टन. एका टनला 10 रुपये रेट आहे. मग पहिल्या वर्षीचा आउटपुट किती आहे? 500 टन. सो 500 × 10 केलं तर आलं 5000, बरोबर. 1000 × 10 केलं तर किती आलं? 10,000. 1500 × 10 केलं तर 15,000. 2000 × 10 केलं तर 20,000, आणि 2500 × 10 केलं तर ते आलं तुमचं 25,000. त्यामुळे पहिल्या 5 मिनटात आपलं अर्धं टेबल आहे ते कंप्लीट झालेलं आहे. इयर आउटपुट मिनिमम रेंट दिलेलं आहे, आपण रॉयल्टी कॅल्क्युलेट केलेली. ओके, आता आपल्याला जर्नल एंट्री स्टार्ट करायच्यात फर्स्ट इयरपासून. ओके, तर त्या करताना टेबलमधला जो पार्ट आहे रिक्वायर्ड पार्ट तो आधी कंप्लीट करूयात आणि तिकडे जाऊयात. फर्स्ट इयरची कंडिशन काय आहे ते बघा. तुमचं रॉयल्टी आहे 5,000, बरोबर आहे. रॉयल्टी किती आहे? 5,000 आहे, आणि मिनिमम रेंट आहे 12,000. म्हणजे रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. कारण आपण एंट्रीज 2 प्रकारच्या लिहिल्यात. रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट असेल तर एंट्रीज वेगळ्या आहेत, आणि रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त असतील तर एंट्रीज वेगळ्या आहेत. मग आता रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट आहे, तर आपल्याला एंट्रीज ज्या मागे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेल्या आहेत ते आपल्याला बघून आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे. तो वर्किंग नोटच्या टेबलमध्ये काय होणार आहे बघा. रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आहे म्हणजे लेसीला एला शॉर्ट वर्किंग सफर करावं लागणार आहे. किती सफर करायला लागेल? 5,000 आणि 12,000 मधला डिफरन्स 7,000. हे लक्षात येतं आहे का बघा. इन द फर्स्ट इयर, दॅट इज इन 2015, द लेसी हॅज टू सफर ऑर बेअर शॉर्ट वर्किंग ऑफ ₹7,000. त्याला 7,000 रुपये शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं. आता पहिल्या वर्षी जर शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं तर रिकव्हरी पॉसिबल नाही. कारण रिकव्हरी कधी पॉसिबल आहे? जेव्हा रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल तेव्हाच रिकव्हरी पॉसिबल आहे.
त्यामुळे आता ह्या वर्षी रिकव्हरी काहीच होणार नाही, बरोबर आहे. आणि रिटर्न ऑफ कधी होतं, तर जे अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग आहे. अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग म्हणजे काय, जे शॉर्ट वर्किंग लेसरकडनं रिकवर होऊ शकलं नाही, असं शॉर्ट वर्किंग जेव्हा आपण पूर्णपणे लॉस म्हणून लिहितो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, राईट ऑफ करणं. तर पहिल्या वर्षी तर आपण राईट ऑफ करणार नाही. ह्याचं कारण असं आहे, आपल्याला रिकव्हरीसाठी किती पिरियड आहे, 5 इयर्स. म्हणजे पहिली 5 वर्ष लेसी हे प्रयत्न करणार की जेव्हा जेव्हा रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त होईल तेव्हा अगोदरच्या वर्षाचं शॉर्ट वर्किंग रिकवर तो करण्याचा प्रयत्न करणार, कारण रिकव्हरी पिरियड आपल्याला दिला आहे 5 इयर्स. ओके. आता महत्त्वाचा मुद्दा अमाऊंट पेएबल. बघा, रॉयल्टी आहे 5,000 आणि मिनिमम रेंट आहे 12,000. तर लेसीने म्हणजे एने लेसरला बीला किती अमाऊंट पेएबल आहे, तर आपण रूल बघितला आहे, रॉयल्टी ऑर मिनिमम रेंट विच एव्हर इज हायर, कमीत कमी 12,000 रुपये द्यायला पाहिजेत. त्यामुळे अमाऊंट पेएबल किती होणार, 12,000. हे समजतं आहे का बघा तुम्हाला. लेसी काय म्हणणार की ठीक आहे, माझी पहिल्या वर्षीचं आउटपुट कमी आहे, माझी रॉयल्टी 5,000 आली, पण अकॉर्डिंग टू लीज ॲग्रीमेंट मिनिमम रेंट काय ठरलं आहे, 12,000. त्यामुळे लँडलॉर्ड म्हणजे लेसर पण काय म्हणणार बी की आपलं मिनिमम रेंट 12,000 ठरला आहे, तुझी रॉयल्टी जरी कमी असली तरी मला किती मिळायला पाहिजे, 12,000. त्यामुळे अमाऊंट पेएबल किती झाली, 12,000 झाली. हा पार्ट लक्षात येतो आहे. आपण एकेका इयरचं वर्किंग नोट पूर्ण करणार आहे आणि एकेका इयर्सच्या जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या करणार आहे. आता आपल्याला जर्नल एंट्रीज कोणाच्या बुक्समध्ये विचारल्यात, त्यांनी म्हणले पास नेसेसरी जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड दॅट इज लेसी. आपल्याला लेसीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री करायच्या. तर ह्या एंट्री आपण करूयात. एकच मिनिट. आता जर्नल एंट्रीज करताना फर्स्ट इयरच्या एंडिंगला आपण ती एंट्री करणार पहिली, बरोबर आहे. तर 31 डिसेंबर 2015 लेसीच्या बुकमध्ये आपल्याला एंट्री करायची आणि सिच्युएशन अशी आहे की रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट, रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आहे. मग आता आपण एंट्री जी आहे पहिली ती काय करणार, तर रॉयल्टी अकाउंट डेबिट, लेसी म्हणणार रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लेसर. तर लेसर कोण आहे आपलं इथे, बी, टू बी अकाउंट. ओके. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, किती रॉयल्टी आपली झाली होती पहिल्या वर्षीची, तर 5,000, बरोबर आहे. किती शॉर्ट वर्किंग लेसीला सफर करायला लागलं, बेअर करायला लागलं, 7,000. आणि बीला म्हणजे लेसरला किती अमाऊंट पेएबल आहे, 12,000. एंट्री लक्षात येते, वेन रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. आणि पहिली एंट्री आहे काय, रॉयल्टीज पेएबलची. तर एंट्री काय, रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टी नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस म्हणून लेसी त्याला 5,000 डेबिट देणार. 7,000 रुपये लेसीला स्वतःचे पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणजे शॉर्ट वर्किंग त्याला सफर करायला लागलं. अगेन तो नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस म्हणून 7,000 डेबिट. आणि बी क्रेडिट द क्रेडिटर, लेसरला 12,000 पेएबल आहे, त्यामुळे ती एंट्री झाली. ही फर्स्ट एंट्री झाली. ओके. आता सेकंड एंट्री काय की तो लेसी लँडलॉर्डला ॲक्च्युअल पैसे पेड करतो. आता ॲक्च्युअल पैसे पेड केले तर एंट्री काय होते, लँडलॉर्ड अकाउंट डेबिट किंवा लेसर अकाउंट डेबिट टू बँक. तर ती एंट्री होईल बी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती अमाऊंट पेएबल आहे, 12,000. जेवढी पेएबल आहे तेवढीच पेड करायला लागेल कंपल्सरी. ओके. आणि लास्ट एंट्री लेसी काय करतो, जो काही रॉयल्टीचा पार्ट आहे तो रॉयल्टीचा पार्ट तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग आता इथे काय होणार आहे, तर एंट्री त्याची अशी आहे, प्रॉफिट अँड लॉस
अकाउंट डेबिट, जेवढी रॉयल्टी होती तेवढंच ट्रान्सफर करणार 5,000 टू रॉयल्टी अकाउंट. ओके. मी फर्स्ट इयरच्या ह्या ज्या काही 3 एंट्रीज आहेत ह्या सगळ्या सेम डेटला आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो. पहिली एंट्री लेसी काय करतो, रॉयल्टीज पेएबल टू लेसर. या केसमध्ये रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आहे, म्हणजे लेसीला शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं. तर पहिली एंट्री आहे रॉयल्टीज अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. दुसरी एंट्री ॲक्च्युली तो लेसरला अमाऊंट पेड करतो, सो बी अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे लेसर अकाउंट डेबिट टू बँक. आणि तिसरी एंट्री एकदम सिंपल आहे, जे काही रॉयल्टी आहे ती तो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो, ती ट्रान्सफर केली. म्हणजे इथे काय झालं, आपल्या लेसीच्या बुक्समधल्या म्हणजे जो कोणी ए आहे त्याच्या पुस्तकातल्या फर्स्ट इयरच्या आपल्या एंट्रीज काय झाल्या, कंप्लीट झाल्या. इथपर्यंत कळालं. आता इथे शॉर्ट वर्किंग आपण राईट ऑफ का नाही केलं, कारण शॉर्ट वर्किंग रिकव्हरीसाठी पहिली 5 वर्ष आपल्याकडे आहेत. तोपर्यंत रिकवर झालं नाही तरच मात्र तो काय करणार, राईट ऑफ करणार. त्यामुळे आता आपण नेक्स्ट इयरकडे जाऊयात वर्किंगकडे.